Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Revenge Vlog. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours ड्यूटी रेडी झालो आहे हॉस्पिटलला. सो रचना आहे किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे. थोड्याच वेळात नायसा उठणार आहे. सो नॉर्मल रूटीन चालू झाली आहे. सो येस, पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. सो टिफिन रेडी झाला आहे. टिफिनमध्ये काय आहे तुम्ही टिफिन सिरीजमध्ये बघाल. सो वाजले आहेत एक्झॅक्ट 7:30. सनी गेला आता हॉस्पिटलला. नायसाचा सुद्धा डब्बा रेडी आहे. आज माझं आफ्टर अ लॉंग टाईम वर्कआउट आहे श्रुतिका बरोबर. म्हणजे पेनफुल असणार आहे बिकॉज इट्स बीन अ लॉंग गॅप. अजूनपर्यंत व्हिडिओ एडिट झालेला नाही आहे. 8:30 वाजता श्रुतिका बरोबर माझं वर्कआउट आहे, जे हाफ ॲन आवर 45 मिनिट्सपर्यंत चालेल. आय डोंट नो मी कसं काय मॅनेज करणार आहे. नायसा 8:05 पर्यंत जाते. सो लेट्स सी. आता नायसाला उठवते आणि तिला काय. आता वाजले आहेत 9:10. वर्कआउट झालेला आहे. फटाफट आता व्हिडिओ एडिट करते. सो वर्कआउट झालं आफ्टर अ लॉंग टाईम, लाईक ऑलमोस्ट 2 months नंतर. मला श्रुतिका तेच म्हणत होती, लास्ट आपण 12 ऑक्टोबरला केलेलं, तर ऑलमोस्ट 2 months नंतर वर्कआउट केलं आहे. खूप रिफ्रेशिंग फील होत आहे. थोडं तरी डेली करायला पाहिजे. आता तर मी डेली टाईम काढणारच आहे काही ना काही करून तरी. आणि मग त्यानंतर व्हिडिओ एडिट केलं जो की आता लाईव्ह गेलेला आहे. त्यानंतर शॉर्ट एडिट केलं जो 12 वाजता लाईव्ह जाईल. आता वाजले आहेत 11. त्यानंतर मी फ्रेशन अप झाली आणि मला तुमच्याबरोबर एका प्रोडक्टचा रिव्ह्यू शेअर करायचं आहे. खरंच खूपच अमेझिंग आहे आणि प्रत्येक ओकेजनच्या वेळेस आपल्याला कामी येऊ शकतो असा तो प्रोडक्ट आहे. कारण आपल्याला प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं. आपण प्रत्येकजण विचार करत असतो की आपण आपले हेअरला अजून काय वेगळं करू शकतो. हेअरमुळे आपला जो लुक आहे तो पूर्णपणे चेंज होऊन जातो. सो असाच एक प्रोडक्ट आहे. सो तो प्रोडक्ट आहे अगारोचं इम्पिरियल 6-in-1 मल्टी हेअर स्टायलर. ह्यात तुम्हाला लेफ्ट अँड राईट हेअर कलर मिळतोय, व्हॉल्युमायझर मिळतोय, ड्रायर, स्ट्रेटनर आणि स्मूदर. सो ह्याला आपण कसं यूज करू शकतो हे मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. सो ह्या 1200 वॉट BLDC मोटर आहे. त्यामध्ये तुम्हाला एक ग्लव मिळेल आहे. त्याचबरोबर लेफ्ट अँड राईट कलर आहे. दिस इज व्हॉल्युमायझर, दिस इज straightener, this is smoothing brush and this is hair dryer. So ही आहे ती मेन बॉडी. इथे तुम्हाला 360 डिग्री रोटेबल नॉझल दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही कसंही त्याला मूव्ह करू शकतात. ही अशी एक लॉंग कॉर्ड आहे, म्हणजे तुम्ही कितीही डिस्टन्सवर असाल तरी तुम्हाला इझिली ते करता येईल. सो हे आहे एअर इनलेट, जिकडनं एअर पास होतं. त्याच्यानंतर हे आहे ऑन ऑफ बटन. दिस इज अ स्पीड बटन. तुम्हाला 3 स्पीड दिलेले आहे. दिस इज अ टेम्परेचर बटन. टेम्परेचर बटनला सुद्धा 3 टेम्परेचर्स आहेत, म्हणजे लो, मीडियम आणि हाय. सो लो इंडिकेट्स ब्ल्यू कलर, त्यानंतर मीडियम इंडिकेट्स पर्पल कलर आणि हाय इंडिकेट्स रेड कलर. तर सेम गोज विथ टेम्परेचर. फॉर डेमो पर्पज मी माझे जे हेअर आहेत ते इथे ओले करून घेतलेले आहेत. सर्वात फर्स्ट जो नॉझल मी यूज करते तो आहे हेअर ड्रायर. ह्याचं लॉक तुम्हाला मी सांगते कसं करायचंय. इथे एक ॲरो दिलेला आहे, प्लस इथे सुद्धा एक ॲरो आहे. दोन्ही ॲरो एकत्र यायला पाहिजेत. इथे लॉक अनलॉक असं आहे. तुम्हाला हवंय तर तुम्ही ह्याला पुल करू शकतात. त्याच्यानंतर यू जस्ट हॅव टू ट्विस्ट इट अँड लॉक इट. सो हे आता लॉक झालेलं आहे. सो जेव्हा हाय स्पीडवर असतं तेव्हा आपल्याला खूप गरम वाफा येतात. सो फॉर दॅट दे हॅव गिवन यू दिस ग्लव, की जेणेकरून तुमचे जे हेअर आहेत ते तुम्ही होल्ड करू शकतात आणि तुम्हाला गरम नाही लागणार. सो ह्याचा पर्पज हा आहे. सो तुम्ही बघू शकतात माझे हेअर आहेत ते मस्त ड्राय झालेले आहेत. मी मुद्दामून थोडेसे वेट हेअर ठेवले जस्ट टू शो यू द नेक्स्ट नॉझल. जो नेक्स्ट नॉझल आहे हे काढताना सुद्धा यू जस्ट हॅव टू ट्विस्ट इट
आणि मग ते तुम्हाला काढायचं आहे. नेक्स्ट नॉझल आहे हा स्मूथनिंग ब्रश. तुम्ही वेट हेअर फॉर सुद्धा यूज करू शकतात. ह्याच्याने तुमचे जे हेअर आहेत ते स्मूथ होऊन जातात, म्हणजे जे पण गुंतलेले केस असतील ना ते सुद्धा व्यवस्थित होऊन जातात. सो किती व्यवस्थित स्मूथ झालेले आहेत आणि प्लस जेवढं पण 1-2 केस माझे गुंतलेले ते सुद्धा निघून गेलेत. सो दिस इज हाव इट वर्क्स. तुमच्या केसांना एक स्मूथिंग इफेक्ट देतो आणि त्याचबरोबर शाईन सुद्धा देतो. नंतर जो नेक्स्ट आहे तो आहे स्ट्रेटनिंग ब्रश. इथे जसं बघू शकतात एक कोम सारखं त्यांनी दिलेलं आहे आणि आपले जे हेअर आहे तो त्याला प्रॉपरली स्ट्रेट करतो. तुम्ही बघू शकतात माझे हेअर किती व्यवस्थित स्ट्रेट झालेले आहेत. अँड आय विल शो यू द डिफरन्स. माझ्या ह्या साईडचे जे हेअर आहेत ते कसे दिसतात. सो सी, हे थोडंसं वेवी लुक आहे आणि हे स्ट्रेट. सो दिस इज हाव द स्ट्रेटनिंग ब्रश. नेक्स्ट नॉझल आहे तो व्हॉल्युमायझर. ह्याच्याने आपल्या हेअरला एक प्रॉपर छान प्रकारे व्हॉल्यूम मिळतो आणि एक वेगळंच लुक देऊन जातो हा ब्रश. सो खास करून आपले हे जे क्राउन हेअर आहेत ना त्याला व्हॉल्यूम आपण खूप छान पद्धतीने देऊ शकतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता एक बाउन्सी लुक आलेला आहे माझ्या हेअरला आणि छान वाटतंय. सो असा काम करतो हा व्हॉल्युमायझर. नंतर सर्वात जास्त मला जे नॉझल्स आवडले आहेत ते आहे कर्लर्स. इनवर्ड आणि आउटवर्ड दोन्ही सुद्धा, लेफ्ट आणि राईट. म्हणजे एक बाहेरच्या साईडला कर्ल्स देतात आणि एक आतमधल्या साईडला कर्ल्स देतात. बेस्ट पार्ट तुम्हाला मी दाखवते काय आहे या कर्लर्सचं. सो एका साईडला मी तुम्हाला आउटवर्ड दाखवते, एका साईडला एक इनवर्ड दाखवते. सो बेस्ट पार्ट म्हणजे आपल्याला जसं मी आता ह्या व्हॉल्युमायझरवर असं हेअर पकडून असं मी रोल केलं. ह्याचं असं नाहीये, यू जस्ट हॅव टू कीप इट. ते स्वतःहून रोल होतं, स्वतःहून ते केस ह्याच्यात येतात. अँड दिस इज सो अमेझिंग. बाकीच्या ब्रँड्समध्ये सुद्धा 6-in-1 मल्टी हेअरस्टायलर येतात, बट ते खूप कॉस्टली आहेत. लाईक ऑलमोस्ट 40K प्लस 45K प्लस. बट अगारो खूप रिझनेबल कॉस्टला तुम्हाला हे 6-in-1 वाला पॅकेज देते. अँड ट्रस्ट मी, तुम्ही तुमचे हेअर जसं हवंय तसं तुम्ही स्टाईल करू शकता. सो तुम्ही बघू शकताय किती ते इझिली स्वतःहूनच घेता आणि रोल. जस्ट मेक शुअर की याच्यानंतर तुम्ही सेटिंग स्प्रे ह्याला यूज करा, नाहीतर तुमचे जे हे जे कर्ल्स आहेत ते ओपन होऊन जातील. करून ना आपल्याला एक प्रॅक्टिस होऊन जाईल आणि आपले प्रॉपरली आपल्याला करता येईल. मला सुद्धा थोडंसं ह्या गोष्टीसाठी टाइम लागेल, बट स्टील आय कॅन होल्ड इट प्रॉपरली जस्ट बिकॉज ऑफ दिस 360 डिग्री रोटेबल नॉझल. कारण ते इझिली आपण असं 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 फिरवू शकतो. जर हे एकदम असं फिक्स्ड असतं ना तर मग ते थोडंसं अजून डिफिकल्ट झालं असतं. बट स्लोली मी आता हळूहळू थोडंसं जेव्हापासून आणलं तेव्हापासून मी करतेय, पण तेव्हापासून खूपच प्रोग्रेस आहे. सो कर्ल्स आलेले आहेत स्लोली अजून छान येतील. सो तुम्ही बघू शकतात कर्ल्समुळे माझा जो लुक आहे तो कसा चेंज झालेला आहे. मस्त म्हणजे नेहमी तुम्ही मला स्ट्रेट हेअरमध्ये बघतात आणि असे कर्ल्स आल्यानंतर लुकच चेंज झालाय. सो अमेझिंग प्रोडक्ट आहे, ट्रस्ट मी. मला तरी पर्सनली खूप आवडलं आहे. सो जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे.
प्लस याला यूज करणं सुद्धा सोपं आहे. जस्ट त्याला थोडीफार प्रॅक्टिस लागेल जेणेकरून तुमचे जे कर्ल्स आहेत ते एकदम व्यवस्थित येतील आणि तुमच्या हेअरला एक वेगळा लुक देऊ शकतात. सो चला मग आता मी जातीये किचनमध्ये, फटाफट बाकीची जी कामं आहेत ती करून घेते कारण नायसा सुद्धा येण्याचा टाइम होईलच. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. सो नायसा आली स्कूलमधनं आणि एवढी झोपेत होती ती की ती तशीच झोपली आहे. सॉक्स तसेच, युनिफॉर्म तसाच. तर थोड्या वेळ तिला मी झोपून देते आणि मग नंतर उठल्यावरती जेवायला देईल. टिफिनला चपाती भाजी नेलेली म्हणून काही टेन्शन नाही आहे, पोट भरून तिने खाल्लं असं. हळूहळू बोल. God bless you. मस्त मोठी हो. आजीच्या पाया पड जा. हे नाहीचं ना मुद्दा म्हणून असं करते कारण तिला बेंड व्हायला आवडतं. नाहीचा अभ्यास झालेला आहे. आता दुसरी अभ्यास. आता आपला घरचा अभ्यास. ते नीट बॅग मध्ये ठेव. आजीच्या पाया पड. नायसाचं स्कूलचं होमवर्क झालेलं आहे पण मी तिची आता घरी प्रॅक्टिस घेते. घरी सुद्धा आणून ठेवलंय. बोलायचं लिहिताना. कोणता नंबर आहे तो? सो आता वाजले आहेत 9. माझं आणि नायसाचं जेवण झालेलं आहे. आई गेल्या आहेत खाली वॉकला आणि मग त्यांच्या फ्रेंड्सला भेटायला वगैरे. सो मिंत्रावर सेल चालू आहे आणि नायसासाठी काही विंटर आउटफिट्स मागवलेले आहेत. सो ते सगळे नायसावर ट्राय करून बघायचे म्हणजे इन केस छोटं असेल किंवा टाईट होत असेल. तुम्हाला माहितीच असेल की नायसा किती पर्टिक्युलर आहे तिच्या क्लोथ्सला घेऊन, किती क्रँकी होते ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. पण त्याआधी मला माझं जे खालचं ड्रॉवर आहे ना ते क्लीन करायचं आहे कारण ते खूप मेस झालेलं आहे. त्यात तिकडचं मला असं वाटतं लास्ट ऑलमोस्ट लाईक 4 to 5 इयर्सपासून मी काही गोष्टी यूज नाही केलेल्या आणि नुसतं भरून ठेवलेलं आहे. सो ज्या गोष्टी मी नाही यूज करत आहे ते मी सगळे काढून टाकणार आहे. मोस्ट प्रोबेबली काही गोष्टी तर खराबच झाल्या असतील. सो चला मग आता ते जाऊन मी क्लीन करते आणि मग त्यानंतर तुम्हाला हॉल दाखवेल. सो ड्रॉवर लावून झालेलं आहे माझं. आता हे सगळे पार्सल्स ओपन करायचे आहेत. ह्यात माझे 2 फुटवेअर सुद्धा आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी मी थर्मल मागवलं आहे म्हणजे जेव्हा खूप थंडी असते तेव्हा आपण ते आतमध्ये कपड्यांच्या आतमध्ये वेअर करू शकतो किंवा ते असं सुद्धा तुम्ही वेअर करू शकता. सो हा एक स्वेटर 5 to 6 कॅटेगरीमधलंच मागवलं पण मला आता हा दिसताना छोटा दिसतोय काय माहिती. पण किती क्यूट आहे. स्ट्रॉबेरी आहे त्याच्यावर. आपण घालून बघू. नको सो होतोय.
छान. आवडलं तुला? लागतंय. स्वेटर पण लागतं तिला, काय बोलावं. स्वेटर बघू कपड्यांच्या वरती घालायचं असतं तर ते नाही लागणार. ठीक आहे, सगळंच तुला लागायला. आत्ताच बोल, लागत असेल तर मग मी रिटर्न करेन. अननेसेसरी पैसे वेस्ट नको करू. पक्का ना? हा, कॉट सेट सारखं आहे. ते होईल तुला बघू. पॅन्ट होईल, पॅन्टचा इश्यू नाहीये. हा पण होईल नाही सो, कारण त्याच ब्रँडचं आहे. नौटंकी म्हणून एक ब्रँड आहे, त्या ब्रँडचं आहे. होईल. हा एक क्यूटचा स्वेटर एवढा आवडलेला ना मला बघितल्यावरच. मस्त आहे ना नायसू? आवडलं तुला? आणि खूपच सॉफ्ट आणि छान आलाय. हा सुद्धा सेम ब्रँडचा आहे. मला पिंक आवडतं. क्यूट क्यूट आहे. टेडी बेअर, क्रिसमस टेडी बेअर आहे. ओ कपकेक्स, कपकेक्स. सो हा एक स्वेटशर्ट आहे. नॅसाला मी सगळे 5 to 6 इयर्सच्या ह्याच्यातच मागवले आहे. आवडलं? सॉफ्ट आहे. प्लस तोपर्यंत तुम्ही गेस करा की आम्ही एक्झॅक्टली कोणत्या डेस्टिनेशनवर चाललो आहोत. लोकांना माहिती नसेल तर सांगते. हॅपी ट्रिप्स बाय अबुनी अँड नवेंजल लवकरच तुमच्या बरोबर एका ट्रिपवर जाणार आहेत फेब्रुवारीमध्ये. तो ही ट्रिप जाणार आहे थायलंडमध्ये आणि आम्ही खूपच एक्सायटेड आहोत तुमच्या बरोबर ट्रॅव्हल करायला. कारण दरवेळेस आम्ही स्वतः ट्रॅव्हल करतो किंवा आमच्याबरोबर फॅमिली असते आणि धमाल मस्ती आम्ही करतो. बट यावेळेस काहीतरी एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. तुमच्या बरोबर आम्हाला चान्स मिळतोय फिरायला. सो ह्या पूर्ण ट्रिपमध्ये तुम्हाला 4 स्टार अकोमोडेशन मिळणार आहे. त्याचबरोबर 3ही मील्स इन्क्ल्यूड आहे. त्याचबरोबर सगळं काही ट्रान्सफरसुद्धा इन्क्लूड आहे या पॅकेजमध्ये. सो थायलंडमध्ये आपण फुकेत, क्रॅबी आणि बँकॉक ह्या ठिकाणी जाणार आहोत. आणि बँकॉक बोललं की शॉपिंग असं सगळं काही माइंडमध्ये येतं. सो मी तर खूपच एक्सायटेड आहे तुमच्या बरोबर शॉपिंग करायला, तुम्हाला पर्सनली भेटायला आणि तुमच्या बरोबर सगळी पूर्ण ट्रिप एन्जॉय करायला. जर कोणाला यायचं असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स दिलेले आहे. त्याचबरोबर एक व्हॉट्सअप लिंक सुद्धा आहे. त्या लिंकवर तुम्ही जाऊन क्लिक करा. तुम्हाला बाकी सगळे काही डिटेल्स तिथे मिळतील. एक असा जम्पसूट त्याच्यासाठी मी मागवलाय. आवडला? त्यानंतर हा एक जम्पसूट जो मी नक्कीच नाहीसाला पहिले वेअर करून बघणार आहे. कारण ह्याला थोडंसं इलॅस्टिक आहे पाठीमागच्या साईडला. पण मला हे खूप आवडलं पॅटर्न. प्लस ह्याला असा बेल्ट एक दिलेला आहे. तो थोडा वेळ मी तिला घालून बघते. त्यानंतर हा एक जम्पसूट, हा सुद्धा मला आवडला. ह्याचा सुद्धा पॅटर्न खूपच सुंदर आहे. सो दिस इज नॉट बेसिकली अ विंटर वेअर बट कॅज्युअल वेअर. मला आवडलं हे. म्हणजे आपण असंच नॉर्मली वेअर करून ह्याच्यावरती स्वेटर वगैरे घातलं तरी छान दिसेल. सो याला सुद्धा इलॅस्टिक आहे. सो हा सुद्धा मला पहिले नाहीसाला घालून बघायला लागेल. जर तिला ते नाही पटलं तर मग लगेच मग मी रिटर्न करेन. आणि मिंत्राचं रिटर्न ऑप्शन सुद्धा खूप छान. वा, हा सुद्धा छान आलाय जम्पसूट. नाहीच हा तर नाहीसा घालेल, ह्याचा इश्यू नाही. वाव, हा सुद्धा सुंदर आलाय. स्टार आहे. आवडलं तुला? सॉफ्ट आहे. हो ना? ओ क्यूट आहे, छान आहे. हा दोन छान आहे, क्यूट आहे. नाही हे स्वेटर आहे. हा नाही, कॉट सेट आहे. दाखव.
देखो पैंटी हम पहले मला वाटतं कानात हे आपण घेऊन कुठे चाललोय? एरोप्लेन मध्ये. हा सुद्धा छान आलाय. हम पहले हा पकडते. पहले हा रे. Even this one is good. Nice. छान आली. इव्हन याचा सोल छान आहे असं वाटते. स्वतः वेअर करून बघते. जर व्यवस्थित झाली तर ठेवेल, नाही झाली कारण कधी कधी साईज सेम असून सुद्धा इश्यू होऊन जातो. आणि हे जे पाठीमागचं बेल्ट आहे ते मला आत्ताच असं वाटतंय की ते लागेल की नाही, कारण ते स्ट्रेचच नाही होत आहे. लेट्स सी. सो ही होती आमची शॉपिंग. ओके, सो फुटवेअर खूप छान बसलेली आहे, अजिबात लागत नाही आहे. त्याचं पाठीमागचं जे इलॅस्टिक आहे ते सुद्धा लागत नाही आहे आणि दिसते सुद्धा सुंदर आहे. कोणत्याही आउटफिटवर छानच दिसणार आहे. आणि दुसरी फुटवेअर आहे ही छान आहे, पण मला ना थोडीशी पुढे लागते. आणि प्लस हे सुद्धा जे बो आहे ना तो सुद्धा लागतोय. लेट्स सी. उद्यापर्यंत जरा विचार करते, घालते, फिरते, चालते जरा थोडीशी अँड देन बघूया. सो नायसाने वेअर केलाय पण तिला ते मोठं झालंय. नायसाचा अजून एक अवतार बघा नायसाचा. मी आत्ता तिचं आवरलं, परत सगळे केस निघाले. सो नायसाचा अजून एक इश्यू आहे, तिला कोणतीच गोष्ट पोटावर आवडत नाही. ते बघा तिने कसं खाली घेतलंय. हा, तर आता इलॅस्टिक आहे म्हणजे मला हा रिटर्न करावा लागेल. ठीक आहे. आणि पायाला सुद्धा मोठ. ते पायाला का मोठं आहे? कारण तू एवढं खाली घेतलंय बाबू. मला हे असंच पाहिजे. पण ते एकदम घाण दिसतं, त्यापेक्षा आपण रिटर्न करू. ठीक आहे. सो हा सुद्धा मला नाही आवडलाय बिकॉज फिटिंग अजिबात त्याची चांगली नाहीये. प्लस तिच्या हाईटला ते खूपच मोठं झालंय. जर इन केस यात मी छोटी साईज घेतली तर तिला बॉडीला एकदम टाईट बसेल. आत्ता काहीतरी एकदमच विचित्र बसलेलं आहे. सो रिजेक्ट. हा पण रिजेक्ट. चलो. सो हा आहे छान, पण मला नायसावर नाही एवढा आवडत आहे. सो हा एक नायसाने घातलाय, ह्याच्यावरती हा बेल्ट आहे. हा मला आवडलाय. लाईक व्यवस्थित बसलाय, तिच्या पोटाच्या इथे व्यवस्थित बसलाय. फक्त थोडंसं लेंथला जास्त आहे, मग मी त्याला ऑल्टर करून घेईल खालून. येस. सो हा मी ठेवते, बाकी ते 3 जे आहेत ते रिटर्न करते.